फटकेचं वाक होईल तुझ्यावर तो शिरा पडली तुझ्या तोंडार आ काय काय अरे 10 मिनिटा झाली मी लादी फुसते नी तू वर बघून काय चलतस. सॉरी जरा घाईत होतो. सॉरी अरे लॉरी हिल्यासारखं येईलच आणि घाईत होतं म्हणा. अरे कमरेचे काटे ढिले पडले माझ्या. मामांनो किती म्हणून वैतागतास हा. नातेवाईक आहेत ते पेशंटचे आणि तुमका ना काम करूची सवय राहिली ना या त्याचा राग त्यांच्यावर खेका काढतास. इली माझी सासू इली काय तू माका काय ढोस पाचतस की काय हा तमारान दे. पण माका सांग या साफसफाईचा खूळ काढल्या ना कोणी. अहो परवा आपलं हॉस्पिटल बघूक लोक येतली हत. म्हणजे या हॉस्पिटलला गिरायक मिळाला देशमुख बाईंका. मामांनो हा ज्या ताटात खातास त्याच ताटात हात धुतास हा. व्यवस्थित चालला ना चलन दे ना मग. जोपर्यंत डॉक्टर मेश्रामांसारखे देव माणूस हैसर हत तोपर्यंत लोक आधार हॉस्पिटल जनतेच्या सेवेत कुठेच कमी पडूचा नाही. समजलास. दिवसा ढवळ्या सपना बघूची सोडून दी. पिकला पान असताना एक दिवस गळतात. कसं आहे डॉक्टर जोशी, एखादा पेशंट व्हेंटिलेटरवर गेला की त्याचं काही खरं नसतं. आणि त्यातून मल्टिपल ऑर्गन फेलियर असेल तर मग आपल्या लोक आधार हॉस्पिटलची अवस्था थोडीफार अशीच आहे. इनफॅक्ट वर्स देन मल्टिपल ऑर्गन फेलियर. हा आता गावातल्या लोकांना पर्याय नाही म्हणून आपल्याकडे येतात. आपलं चाललंय. पुरेसा स्टाफ नाही. अहो जो स्टाफ आहे त्यांना पगार द्यायला तरी फंड्स आहेत का काय डॉक्टर मिश्रा. यावर इलाज काय का आहे तसंच चालू ठेवायचं. आहे ना इलाज आहे ना. काय आपलं हॉस्पिटल एखाद्या कॉर्पोरेट हॉस्पिटलच्या चेनला जॉईन करायचं. म्हणजे वी विल सर्वाईव्ह. इनफॅक्ट रिवाईव्ह होऊ आपण. या मल्टिपल ऑर्गन फेलियरनी तर आपण सगळेच संपून जाऊ. काय डॉक्टर मिश्रा. डॉक्टर चौधरी 1-1.5 महिन्यामध्ये आपल्याकडे एक ऍक्सिडेंट केस आली होती. 20-22चा तरुण असेल. क्रिटिकल केस होती. वाचण्याचे चान्सेस 0%. बट वी ट्राय अवर बेस्ट. 5-6 सर्जरीज त्याच्यावर केल्यानंतर तो मुलगा चालत आपल्या पायानं घरी गेला. मला वाटतं तुम्हीच केली होती ती सर्जरी. आणि दुसरं असं आहे मिरॅकल्स आपल्या फील्डमध्ये काही नवीन राहिलेला नाहीये. वेल थँक्यू व्हेरी मच फॉर युअर कॉम्प्लिमेंट्स डॉक्टर मिश्रा. पण काय आहे ना की अशा एखाद्या केसमुळे आपलं हॉस्पिटल वाचू शकेल. लेट मी बी व्हेरी ऑनेस्ट विथ यू. पण आपलं इन्कम 0 आहे. 0. म्हणून म्हणतो डॉक्टर मिश्राम जरा हॉस्पिटलच्या फ्युचरचा विचार करा. माझं एका अमेरिकेतील NGOशी बोलणं झालेलं आहे आणि आपल्या हॉस्पिटलला ग्रँट द्यायला त्यांनी कबुली दिली. परवाच त्यांची भारतातील कमिटी आपल्याकडे इन्स्पेक्शनसाठी येते आणि माझी खात्री आहे आपण सगळ्यांनी जरी थोडे थोडे प्रयत्न केले तरी हे लोक आधार हॉस्पिटल कोलमडणार नाही. डॉक्टर मेश्राम तुम्ही जरी हे हॉस्पिटल चालवत असला तरी ज्या जागेवर हे हॉस्पिटल उभं आहे आणि या हॉस्पिटलच्या ट्रस्टचा मुख्य विश्वस्त कोण आहे हे माहिती आहे ना तुम्हाला. तुमच्यापासून कधी काही लपलंय का मॅडम. नाही म्हणजे आपल्याला आयडिया आहेच आहे की गावाजवळ मोठं एअरपोर्ट होत आहे. आता एअरपोर्ट होतंय म्हटल्यानंतर त्या ठिकाणी सुविधा हव्यात ना.
म्हणजे एखादं कमर्शियल मोठं कॉम्प्लेक्स हवंय आणि 5 स्टार हॉटेल तर हवंच हवंय. आणि हे सगळं तर आपलंच म्हणजे तुमचंच असावं असं आम्हाला वाटतं मॅडम. अहो, आता हा काय प्रश्न झाला का साहेब? हा, आता मला सांगा, ह्या आपल्या अख्ख्या जिल्ह्यामध्ये एवढं मोठं 5 स्टार हॉटेल बांधायची ऐपत मॅडम सोडून आहे का दुसरी कुणाची? खरंय गुलाब साहेब तुमचं. अहो मॅडम साहेबांकडे नुसतं 5 स्टार हॉटेलच नाही तर कमर्शियल कॉम्प्लेक्स बांधण्यासाठी सुद्धा एक बेस्ट जागा आहे. हे काय ही लोक आधार हॉस्पिटलची जागा? एक मिनिट डॉक्टर मिश्रा, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे अमेरिकेत ते एनजीओ आपल्याला ग्रांट देईल सुद्धा, पण त्यांच्या अटी इतक्या लवकर म्हणजे परवापर्यंत कशा पूर्ण होतील? कोण करणार पूर्तता? इम्पॉसिबल आहे. एक्झॅक्टली. डोंट वरी, कागदपत्रांची पूर्तता एव्हाना झाली सुद्धा असेल. कोण करणार पूर्तता इतक्या लवकर? अर्थात डॉक्टर सुहानी गायकवाड. May I come in, sir? प्लीज. सर काही राहिलं नाहीये ना? ग्रेट. मला खात्री आहे ही ग्रँट आपल्याला नक्की मिळेल आणि आपलं हॉस्पिटल मिस सुहानी, तुम्ही सगळ्या अटी नीट वाचलेल्या दिसत नाहीयेत. म्हणजे हे की हॉस्पिटलमधल्या पेशंट्स प्रमाणे आपल्याला रेसिडेंट मेडिकल ऑफिसर्सची गरज आहे आणि आपल्या हॉस्पिटलमध्ये जे पेशंट्स आहेत त्या हिशोबाने आपल्याला 3 रेसिडेंट मेडिकल ऑफिसर्सची गरज आहे. आणि आपल्याकडे एकही आरएमओ नाही. आय नो. आणि हेच डिस्कस करायला मी सांगू का, आपण उगाचच वेळ फुकट घालवतोय. बेसिक अटीच पूर्ण नाही झाल्या तर इन्स्पेक्शनसाठी टीम अमेरिकेहून काय किंवा परग्रहावरून आली ना तरी सुद्धा आपल्याला ग्रांट मिळणार नाही. तेव्हा विचार सोडून द्या. आरएमओ येणार. आणि इन्स्पेक्शन सुद्धा होणार. या गावात कोणी आरेमो म्हणून येईल नेक्स्ट वीक पॉसिबल. कोणी इथे आलं तरी फार काळ टिकत नाही. डोंट वरी, माझा शब्द आरएमओ येणार. हॅलो डॅड. अहो मी किती वेळा फोन केला तुम्हाला, तुम्ही उचलला का नाही? अच्छा, नाही बरोबर आहे. तसाही तुम्हाला माझ्यासाठी वेळ कुठे असतो. हो पोचतोय. नाही खरं तर मला कॅनडाला जायचं होतं, पण तुमच्यामुळे मला या कुठल्या तरी आडगावात यावं लागतंय. डॅड, कोण डॉक्टर मिश्रा? कसलं लाईफ लेसन? शिक्षा असणार आहे ही माझ्यासाठी. लोक आधार हॉस्पिटल. दिसत नाही का? सॉरी. काय सॉरी? काय काय झालं असतं म्हणजे? नाही ते मी नशीब काय झालं नाही.
नाही तर अख्खा गाव गोळा करून इशू केला असतस तू ना? नाही हो तसं नाही. नाही नाही, मग कसं मरायची हौस आली आहे? हो ते मला ते वाव, व्हॉट अ ब्रिलियंट स्टार्ट. सुरुवातच अशी झाली आहे तर काय होणार आहे पुढे काय माहिती. हो सॉरी सॉरी. मला एक सांगा डॉक्टर मिश्रा, म्हणजे तुमची तयारी खूप आधीपासून सुरू होती, आम्हाला आता सांगताय तुम्ही? नाही, अजून तशी काहीच तयारी झालेली नाहीये. अजून खूप गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं. इन्स्पेक्शन चांगलंच व्हायला हवं. उद्या एक मॉक इन्स्पेक्शन घेऊ. डॉक्टर सोहानी, या आरामाकडे तुम्ही लक्ष द्या. ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. जे काय करून घ्यायचं असेल ते तुम्ही त्यांच्याकडून करून घ्या. येस सर. आर यू गाइस जोकिंग? तुम्हाला म्हणायचंय काल आलेली पोरं एका दिवसात इन्स्पेक्शन साठी तयार होती? सर तुम्ही ते माझ्यावर सोडा. सरांनी सांगितलंय ना, नाव इट इज माय रिस्पॉन्सिबिलिटी. मी करून घेईन त्यांच्याकडून तयारी. हो रिअली? 2 दिवसात? डॉक्टर चौधरी, पृथ्वी आपल्या होती 1 दिवसात फिरते. आपल्याकडे 2 दिवस आहेत, 48 आवर्स. म्हटलं तर हॉस्पिटलसाठी ग्रँड मिळवणं अवघड नाही. हॅलो, मी मामा राणे बोलतोय. हा बोला राणे मामा. हाय सर, जोरदार तयारी सुरू केली आहे मेश्राम डॉक्टरांनी. होय तर, तिघजण असत, तिघजण. हो, आणि डॉक्टर सुहानी पण जोरात तयारी लागली होत. सॉरी. तू तू तीच ना मगाशी गाडी समोर आली होतीस? सॉरी सॉरी ते मगाशी चुकून. नाही, ठीक आहे, इट्स ओके. हॉस्पिटलला का बरं आले तुम्ही? तुम्ही ठीक आहात ना? डॉक्टर आहे मी, डॉक्टर वरुण बापट. इथे आरएमओ आहे, रेसिडेंट मेडिकल ऑफिसर. मी पण डॉक्टर आहे. आर्यमो आर्यमो म्हणूनच आले. पहिलाच दिवस आहे माझा बी. डॉक्टर आदिती नांगरगट्टे. तू डॉक्टर आहेस? सिरियसली? तुम्ही नवीन डॉक्टर ना? येस. दोघजण इले होत. हो, मग आता बघित काय बसलास? चला भुतूर, रिसेप्शनला बसा. तुमच्या स्वागताची तयारी करतोय मी. हा, येवा. स्वागताची तयारी? व्हॉट रबिश. अशी काय ही काकूबाई? असे लोक डॉक्टर कसे होतात काय माहिती. मले का हसतोय? आणि एवढा भांडकुदळ माणूस डॉक्टर कसा असेल बरं?
कोणाचा फोन होता बोलत? हॉस्पिटलमधून. काय झालं हॉस्पिटलमध्ये? तो मेश्राम, मॅडम आपण इथं 5 स्टार हॉटेल कसं उभं राहील त्याची तयारी करतोय आणि तो मेश्राम तिकडं हॉस्पिटल पुन्हा नव्या जोमानं कसं उभं राहील त्याची व्यवस्था करतोय. आता ती प्रॉपर्टी तुमचीच आहे पण हुकूमत तर तो मेश्रामच गाजवतोय ना. म्हणजे माफ करा मॅडम पण आता हॉस्पिटलमध्ये काय करायचं काय नाही करायचं याचा निर्णय घेण्याआधी एकदा तरी तुम्हाला विचारलं पाहिजे की नाही, हो ना. पण आता तो मेश्राम हॉस्पिटलला ग्रँट मिळून द्यायच्या मागे लागलाय. अहो आता तर 1-2 दिवसात अमेरिकेतील NGO कडनं काहीतरी ती इन्स्पेक्शनसाठी माणसं येणार आहेत आणि एकदा का त्यांनी ग्रँट मिळवून दिली की हॉस्पिटल पुन्हा नव्या जोमानं सुरू उभं राहणार. आणि त्यासाठी त्या मेश्रामनं 3 नवे डॉक्टर बी बोलावलेत. काय म्हणतात त्यांना ते आर्यमो का फिरेमो. अहो तो मेश्राम आहे ना ते हॉस्पिटल वाचवण्यासाठी जमल तशी धडपड करतोय. पॉवर आपली, प्रॉपर्टी आपली आणि मास त्या मेश्रामचा. आता मला बघायचंय तो मेश्राम लोकादार हॉस्पिटल कसं वाचवत होते. गाडी काढा घोला. वरुण बापट. वाव. रेसिडेंट मेडिकल ऑफिसर RMO. इट इज नॉट रेसिडेंट मेडिकल ऑफिसर, इट इज रिस्पॉन्सिबल मेडिकल ऑफिसर. या सगळ्या बोलायच्या गोष्टी आहेत सर. आता हेच बघा ना, आपल्याकडे RMO किती आले आणि त्यातले टिकले किती. जग बदलतंय सर. ही तरुण मुलं आता. सर, मामा म्हणाले RMO झालेत पण तिथे तर कोणीच नाहीये. इतक्यात पळून सुद्धा गेले. फोन करून बघ. सर, मी फोन केला होता. एक फोन कट करतोय तर एकाचा फोन लागत नाहीये. आ आ आ आ हे तुमचे काय म्हणाला तुम्ही मगाशी? रेस्पॉन्सिबल मेडिकल ऑफिसर्स हेच ते. हॅलो. आत्ता सर, काय झालं? देशमुख मॅडम हॉस्पिटलमध्ये येत आहेत आत्ता.
पेशंट पेशंट नाही, डॉक्टर. हा डॉक्टर मायसेल्फ दिगंबर पाटील फ्रॉम आंबेजोगाई. डॉक्टर आहे मी. अरे मो ते इथे याला गाडी शोधत होतो ना, तर लोकांतर हॉस्पिटलची ॲम्ब्युलन्स दिसली, मग ॲम्ब्युलन्स ती झालो. ऍम्ब्युलन्स पुढे गेले बाबा, पहिला करायचा. या कोण? हॉस्पिटलच्या मालकीनबाई, आमदार देशमुख मॅडम. एनिथिंग सिरियस? नमस्कार मॅडम, मी दिगंबर पाटील आंबेजोगाईहून आलोय. डॉक्टर आहे. अरे मो हाय, मी डॉक्टर वरुण बापट, पुण्याहून आलोय. तुम्ही सुद्धा? हो, मी सुद्धा आरेमो आहे, पहिलाच दिवस. दोघंच दिसताय, तिसरं कोण आहे तुमच्यातलं? मी. सॉरी, मी डॉक्टर आदिती नांगरगट्टे, गडचिरोलीहून आले. आमच्याच हॉस्पिटलमध्ये नवे नवे डॉक्टर आले आणि आम्हालाच त्याची कल्पना नाही. हॉस्पिटलकडे आमचं लक्ष नाही घोलत. म्हणजे मॅडम, मी तुम्हाला सांगणारच होतो, पण नाही सांगितलं. मेश्राम साहेब बाई माणूस आहे म्हणून समोरच्याला कमी लेखू नये. जिल्ह्यातली छोट्यातली छोटी गोष्ट सुद्धा आमच्या कानावर येतीच येते. हॉस्पिटल तर आमचंच आहे. डॉक्टरच्या हातात स्टेथोस्कोप शोधतोय. खेळणं नाही. आणि डॉक्टर मेश्राम, तुम्हाला तर चांगलंच ठाऊक आहे की दूषक घेऊन सर्कस चालवता येते, हॉस्पिटल नाही. लोक आधार हॉस्पिटल बंद पडण्याच्या मार्गावर आहे म्हणायचं.